औद्योगिक प्रशिक्षण घेऊन लगेचच रोजगार मिळावा म्हणून ITIला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांचा मोठा कल असतो. यावर्षीच्या कोल्हापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 15 मेपासून सुरू झाली आहे. याची अर्ज भरण्याची अंतिम मुदत 26 मेनंतर जाहीर करण्यात येणार आहे. यानंतर प्रवेश फेरी सुरू होणार आहे. कोल्हापूर ITIमध्ये 10वी उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण विद्यार्थी यांच्यासाठी जवळपास 31 ट्रेड उपलब्ध आहेत. यामध्ये टर्नर, फिटर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, डिझेल मेकॅनिकल, वायरमन, लघुलेखन, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट अशा विविध ट्रेडचा समावेश आहे. यामध्ये 1 वर्ष मुदतीचे 15 व्यवसाय आणि त्यासाठी 568 जागा आहेत. 2 वर्षीय एकूण 16 व्यवसाय असून त्यासाठी 820 जागा आहेत. यामध्ये 90% जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आणि 10% जागा इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आहेत. यामध्ये सुद्धा मुलींसाठी विशेष 3 कोर्सेस आणि इतर ट्रेडला सुद्धा 30% आरक्षण देण्यात आले, अशी माहिती कार्यालयीन अधीक्षक सुभाष पार्ले यांनी दिली आहे. 1 वर्ष मुदतीच्या 588 जागा आणि 2 वर्ष मुदतीच्या 820 अशा एकूण 1388 जागा यावर्षी मुलांच्या प्रवेशाकरता उपलब्ध आहेत. मुलींच्यासाठी स्पेशल स्विंग टेक्नॉलॉजी, SOT म्हणजे सरफेस ऑर्नामेंट टेक्निशियन, बेसिक कॉस्मॅटॉलॉजी म्हणजेच ब्युटी पार्लर हे स्पेशल कोर्स मुलींच्यासाठी आहेत. आणि इतर सर्व व्यवसायासाठी सुद्धा 30% त्यांना जागा उपलब्ध आहेत. फॉर्म भरणे, कन्फर्म करणे किंवा त्या अर्जामध्ये काही दुरुस्त्या करायच्या असतील तर त्या शक्यतो प्रशिक्षणार्थ्यांनी, उमेदवारांनी जे इच्छुक आहेत प्रवेश घेण्यासाठी त्यांनी शासकीय ITIमध्येच जाऊन ह्या गोष्टींचा उपभोग घ्यावा, अवलंब करावा, जेणेकरून त्याच्यामध्ये चुका कमीत कमी होतील. आणि प्रवेश प्रक्रियेमध्ये नोंदणी करताना त्यांनी स्वतःचाच मोबाईल नंबर द्यायचा आहे. इतर कोणाचा नातलगाचा वगैरे देऊ नये, कारण त्याचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर शेवटपर्यंत त्याची परीक्षा होईपर्यंत, सर्टिफिकेट त्याला प्रमाणपत्र मिळेपर्यंत या मोबाईलचा उपयोग होत असतो. विद्यार्थ्यांनी admission.devt.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरावेत, असं आवाहन शासकीय ITIकडून करण्यात आलं आहे. जिल्ह्यात 11 शासकीय ITI आहेत. या संस्थांमध्ये नाममात्र शुल्कामध्ये प्रवेश दिला जातो. त्याचबरोबर शासनाच्या सर्व सुविधा, शिष्यवृत्ती आणि विविध योजनांचा सुद्धा विद्यार्थ्यांना लाभ घेता येतो.